नमस्कार मैत्रिणींनो, मी मनीषाज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। चला तर आज आपण बटाट्याचे वेफर करणार आहोत। तर इथे 2 टपामध्ये मी पाणी घेतलेले आहे। एका टपामध्ये बटाटे सोलून टाकलेले आहेत, म्हणजे काय होतं की बटाटे आपले लाल पडत नाहीत। आणि दुसऱ्या टपामध्ये आपण या पद्धतीने वेफर करत आहोत। तर इथे पहा, बटाटे खूप मोठे आहेत, तर खूप छान छान असे वेफर झालेले आहेत आणि थोडेसे जाडसर केलेले आहेत, खूप पातळ नाही केलेले। खूप पातळ केले की मग काय होतं, ते वाळल्याच्या नंतर जेव्हा आपण ते तळायला जातो तेव्हा ते लगेच जळून जातात। तर आता ते काय करायचे, सगळे वेफर करून झाले की मग ते स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आणि दुसऱ्या एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं। त्या पाण्यामध्ये तुरटी टाकायची आणि त्या तुरटीमध्ये ते वेफर रात्रभर आपण ते भिजत ठेवलेले आहेत। आता आपल्याला ते इथे पहा, आता हे व्यवस्थित असे रात्रभर ह्या पाण्यामध्ये मी ठेवले होते। आता आपल्याला ते त्याच्यातून उपसून घ्यायचे। आता उपसून दुसऱ्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि त्यानंतर ते आपल्याला सर्व वेफर उपसून घ्यायचे दुसऱ्या भांड्यामध्ये आणि मग नंतर आपल्याला ते उकडून घ्यायचे। आता मी सर्व वेफर उपसून घेतलेत आणि इथे दुसऱ्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत आणि इथे पातेल्यामध्ये पाणी तापायला ठेवले। तर पाण्याला उकळी आलेली आहे। नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। मीठ विरघळलं की त्याच्यामध्ये आपण वेफर टाकायचे। आता हे वेफर याच्यामध्ये 10 ते 15 मिनिटं असे दाबेपर्यंत शिजू द्यायचे, म्हणजे थोडेसे 2 तुकडे होईपर्यंत आपण ते शिजू दिले की मग ते तयार झाले असं म्हणायचं। आता इथे पहा, याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं व्यवस्थित असं शिजू द्यायचंय। आता हे वेफर वर्ष 2 वर्ष तर सहज टिकतात। तुम्ही ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करून सांगा कशी झाली आहे आणि मनीषाज किचन मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर इथे पहा, आता हे वेफर शिजलेले आहेत, दाबतायत ते। तर आता हे आपल्याला वाळत घालायचे। या पद्धतीने असं दाबून बघायचं आहे, तर तुटलं की समजायचं की आपले वेफर शिजलेले आहेत। आता हे आपल्याला चाळणीच्या सहाय्याने उपसून घ्यायचे। तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यावरतून एक कापड टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चाळण टाकलेली आहे। त्याच्यामध्ये आपण या झाऱ्याच्या सहाय्याने हे वेफर असे उपसून घ्यायचे सर्व वेफर आणि ते थोडेसे थंड झाले की 5-10 मिनिटं की मग आपल्याला ते वाळत घालायचे। तर इथे आता सर्व वेफर मी पाण्यामधून काढून घेणार आहे। जास्त क्वांटिटी असल्यामुळं चाळणीच्या सहाय्याने काढावे लागले। आता इथे बघा, एकदम मस्त असे शिजून निघलेले आहेत ते आणि आता आपल्याला ते इथे मी वाळत घालते। आता मी साडीवर टाकते, तर तुम्ही कागदावर पण टाकू शकता। आता इथे मी कागद टाकून त्याच्यावरतून साडी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरतून एक 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 असा वेफर वाळत घातलेला आहे। तर आता हे आपल्याला जास्त ऊन असेल तर 2 दिवस वाळत घालायचे उन्हामध्ये आणि कमी ऊन असेल तर 3 दिवस वाळू घालायचे। हे जर छान वाळले तर मग 2-3 वर्ष टिकतात आणि तसं वर्षातून 2 वेळा आपण त्याला ऊन देतोच। या पद्धतीने वाळू घातले की मग ते लवकर वाळतात आणि सिंगलच निघतात। मग जर ते एकमेकाला चिकटले तर तसंच राहतं, ते एकदा वाळलं की तसंच राहतं। त्याच्यामुळे या पद्धतीने बघा, आता सर्व वेफर मी व्यवस्थित असे सिंगल वाळू घातलेले आहेत। तुम्ही पण ट्राय करून बघा। आता हे आपल्याला वाळत ठेवायचे आहेत। तर मी 2 दिवस कडक उन्हामध्ये वेफर वाळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ते एकदम मस्त असे सुकलेले आहेत, खूप वाळलेले आहेत, कडक झालेले आहेत, असे हाताने तुटतील असे। आता हे पहा, सर्व वेफर वाळून झालेले आहेत। आता हे वाळलेत की आता आपल्याला सर्व वेफर काढून घ्यायचे आहेत। इथे पहा, आता या पद्धतीने करायचे। तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि जर माझं काही चुकत असेल तरी मला कमेंट करून सांगा। आता इथे पूर्ण वाळलेत, आता मोडेपर्यंत वाळले। तर आता हे मी तुम्हाला तळून दाखवते। इथे तेल तापत ठेवलेलं आहे। आता तेल खूप नाही तापायचं आहे। वेफर तळताना तेल मंद आचेवरतीच वेफर तळायचे। खूप जास्त तेल तापलं की ते लगेच लालसर होतात, जळून जातात। मंद आचेवरती थोडंसं तेल तापलं की असे तळून घ्यायचे, म्हणजे लाल होत नाहीत आणि सफेदच राहतात। इथे पहा, आता आपण वेफर तळलेले तर खूप छान आणि क्रिस्पी वेफर तयार होतात।
या पद्धतीने तळून घ्यायचं आहे. खूप तेल तापलं की मग गॅस बंदच करायचा, नाहीतर ते लालसरच होतात. आता माझ्याकडून जास्त तेल तापलं होतं तर थोडेसे लालसर झालेले आहेत, नाहीतर असे पण होत नाही, याच्यापेक्षा जास्त सफेद होतात ते. एकदम मस्त असे वेफर तयार झालेले आहेत. हे बघा, आता थोडेसे जाडसर केलेले आहेत तरी खूप छान ते असे मोडतायत तळल्यानंतर. पहा, आता आपली रेसिपी तयार झाली. तुम्ही वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद.